रोहा तालुक्यातील महादेववाडी येथे एका व्यक्तीने आपला सख्खा भाऊ आणि आपली पत्नी यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून भावाच्या डोक्यात लोखंडी सळीने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली असून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी लहू गुणाजी शीद याला त्याची पत्नी आणि त्याचा सख्खा भाऊ यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय आला। या संशयातून आरोपी लहू गुणाजी शीद याने आपल्या सख्या भावाच्या डोक्यात लोखंडी सळीने प्राणघातक हल्ला केला। ही घटना 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता घडली असून यावेळी फिर्यादी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य गणपती विसर्जन करण्यासाठी महादेववाडी येथील नदीवर गेले होते। यावेळी आरोपी लहू गुणाजी शीद याला आपली पत्नी आणि सख्खा भाऊ यांच्यामध्ये अनुचित संबंध असल्याच्या संशय आला। या संशयातून त्याने रागाच्या भरात घराच्या ओटीवर बसलेल्या सख्ख्या भावावर अनैतिक संबंधाच्या संशयातून लोखंडी सळीने जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु सुदैवाने त्याचा जीव वाचला। घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू करत आरोपी लहू गुणाजी शीद याला 3 सप्टेंबर रोजी पहाटे अटक केली। या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।